नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जत सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर ओंकार कुलकर्णी, ज्यांनी रिसेंटलीच या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, याच्यावर ते सध्याला काम करतायत. आजवरचा त्यांचा हा शैक्षणिक प्रवास कसा होता, अनुभव कसे होते आणि भविष्यात हा प्रवास कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आता थेट गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे की आपली शैक्षणिक पार्श्वभूमी, शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं? काय सांगाल? नमस्ते. माझं शिक्षण डिप्लोमा DCE ॲट संजय घोडावत इन्स्टिट्यूट कोल्हापूर. नंतर BE सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोंढवा इथं झालेलं आहे. आणि इन्स्पिरेशन म्हणला तर तसं म्हटलं तर खूप इन्स्पिरेशन आहेत. त्यातल्या त्यात म्हटलं तर टाटा ग्रुप जे आपलं नेशन बिल्ड करतात. त्यांना मी त्यांना म्हणजे ते मला इन्स्पायरिंग वाटतात. आपण बाबा आपण थोडं सुद्धा त्यांच्यासारखं थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करता यावं म्हणून सिव्हिल फील्ड चूज केली. वाह! 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 आता त्याच्या पुढचा टप्पा येतो, जसा हा तुम्ही शैक्षणिक प्रवास सांगितला. त्याच्या पुढचा टप्पा येतो ते म्हणजे एक स्ट्रगल असतो सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला. पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. मग त्याच्या आधी आपण कुठेतरी प्रॅक्टिस करतो, सर्व्हिस करतो आणि त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट घेतो. सो पहिला प्रोजेक्ट कुठला घेतला? कसा घेतला? तो काम करताना काही दडपण आलं का? कुणाच्या रेफरन्सनं तो मिळाला? कुठला होता तो पहिला प्रोजेक्ट? हे सगळं ऐकायचं आहे. तर माझा पहिला प्रोजेक्ट मला माझे क्लायंट आहेत, फर्स्ट क्लायंट माझे श्री चन्नाप्पा कांबळे म्हणून, त्यांनी मला ब्रेक थ्रू दिला पहिल्यांदा. तर ते मला प्रोजेक्ट माझ्या सर्कलमधून मिळाला. ते ऑलरेडी खूप सर्च केला होता त्यांनी. आपला रिपोर्ट त्यांना चांगला मिळाला. मग त्यांनी आपल्याकडे विश्वास ठेवून आपल्याला त्यांनी काम दिलं. ओके. आणि तो व्यवस्थित काम सगळा प्रोजेक्ट पार पडला. कम्प्लीट प्रोजेक्ट झाला. आणि स्ट्रगल म्हणजे म्हणला तर मला सुरुवातीला प्रोजेक्ट मिळाला. मला ऍक्च्युली बेस माझा म्हणलं तर मी एका प्रायव्हेट फर्म मध्ये जॉबला होतो. सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं, 3 वर्ष मेहनत केली. लॉकडाऊन लागलं, सगळं त्यातून पार पडलो. आणि नंतर मग त्यांनी आपल्याला ब्रेक थ्रू दिला पहिल्यांदा. मग त्यांनी सुद्धा खूप चेक करून, बॅकग्राऊंड चेक करून की बाबा द्यायचं नाही द्यायचं. योगायोगाने ते माझ्या काकांच्या सर्कल मधले निघाले आणि त्यांनी मला तो प्रोजेक्ट दिला विश्वास ठेवून. मग मला सुरुवातीला खूप त्रास झाला. म्हणजे त्रास म्हणण्यापेक्षा मला शेजाऱ्यांनी मदत केली नाही कामासाठी. ते वाद झाले जागेवरून कामासंदर्भात, त्याच्यातून अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण ठीक आहे, इट्स ओके. नंतर पुढं आपण जसं जसं जात गेलो तसं प्रोजेक्ट बिल्ड झाला. आणि आज आपण त्यांना प्रोजेक्ट हँडओव्हर करून 3 महिने झाले. वा. मला नेहमी असं वाटतं की जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीचा रस्ता जेवढा खडतर असतो तेवढा पुढचा सोपा असतो. त्यामुळे जरी सुरुवातीला त्रास झाला तरी आता इथनं पुढचा तुमचा रस्ता सोपा असेल. दुसरा, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय ऑलरेडी, तर तेव्हा एक तुम्ही बघितलं असेल की या पूर्ण क्षेत्रात रेसिडेन्शियल का गव्हर्नमेंट दोन्हीकडं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे आणि आपल्या भागात पण फार आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती जबाबदारी साईटवर हाताळता? कितपत धोकादायक म्हणलं तर सर कसं आहे, प्रत्येक वेळी त्यांच्यावर डिपेंडन्सी करून चालत नाही. तुमचं वैयक्तिक तिथं ओपिनियन लागतं आणि तुम्ही तुमच्या ओपिनियनला ठाम लागता. इन केस तुम्ही डिसिजन त्यांच्यावर सोडला आणि रिझल्ट खराब लागले तर तुम्ही क्लायंटना, ओनरना किंवा जी एजन्सी आहे ज्यांच्या आपण अंडर काम करतो त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. कारण का आपल्या फील्डमध्ये असं आहे की युटर्न नसतो. एकदा तुम्ही इन केस एखादी गोष्ट बिल्ड केला तर ती लॉंग लास्ट झालीच पाहिजे. तुम्ही तिथं त्याला हा बाबा आपण त्याच्यात काहीतरी तडजोड करू, 19-20 करू, नाही चालत तुम्हाला. आणि अनस्किल्ड लेबरचं म्हणलं तर त्यांच्यावर डिपेंड होऊन तुम्ही काम करणं ही मुळात गोष्ट चुकीची आहे. तुम्ही त्यांना काय करायला लागतं, प्रत्येक वेळी गाईडलाईन्स, इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात. प्रत्येक वेळी तुम्हाला ते फॉलोबॅक घ्यायला लागतो. त्याचा फॉलोअप घेऊन की हा बाबा हे माणूस काम करतो, नाही करतो, त्या गोष्टी कितपत बरोबर आहेत, योग्य आहेत, अयोग्य आहेत, हे ऍज अ साईट इंजिनियर, ऍज अ इंजिनियर किंवा ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून तुम्हाला ती गोष्ट प्रत्येक वेळी तुम्हाला ती हाताळायला लागते. ऍज पर प्लॅन चाललेत का, ऍज पर गाईडलाईन्स चाललेत का, तुम्ही डेडलाईनच्या पुढे आहात, मागा आहात, कितपत अशा सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतात. ओके. दुसरा, रेसिडेन्शियल मध्ये कदाचित तुम्ही बघितलं असेल की तो कस्टमर म्हणतो की माझं बजेट एवढंच आहे, 25 लाखच बजेट आहे आणि आता मला याच्यात घर बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला तर दर्जेदार घर बांधायचं असतं. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट हे दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? कसं असतं म्हणजे सर, क्वालिटी तर कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. त्यामुळे आपण शक्य होता होईल तेवढ्या गोष्टी की बाबा हा क्लायंटला आम्ही कन्फर्मेशन देत असतो की त्यांच्याकडून आम्ही अपडेट्स घेत असतो, त्यांच्याकडून रिव्ह्यू घेत असतो की हा बाबा कुठल्या गोष्टी केल्या, त्यांना आम्ही स्टेप सांगत असतो, प्रोसिजर सांगत असतो की हा ह्या गोष्टी आपण फॉलो करू, ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू, जेणेकरून कॉस्ट कटिंग ॲज वेल ॲज क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी कॉम्प्रोमाइज न करता अचीव्ह होतील. मग त्यामध्ये आपण ग्रेड म्हणा, स्पेसिफिक ग्रेड,
नंतर जे स्टील आहे त्याचं स्पेसिफिक ग्रेड, नंतर सिमेंटचं स्पेसिफिक ग्रेड, नंतर आणि इतर तुमच्या गोष्टी आहेत, ज्या ISI मार्क्स आहेत, ज्या गव्हर्नमेंट नॉर्म प्रमाणे जातात, त्या गोष्टी आपण तंतोतंत फॉलो करून त्यांना एक हे करून देतो. आता आपण कसं म्हणलं तर रो हाऊस स्कीम करतोय अफोर्डेबलमध्ये. आपण अंडर 30 lakhsच्या तो प्रोजेक्ट आपण करतोय, ऑनगोईंग आहे, माझा पेपरवर आहे. थोड्या दिवसात आपण पाडव्याला पण त्याचा मुहूर्त करतो. व्हेरी गुड. तुम्ही रेफरन्स दिला म्हणून. हा हा. आणि दुसरं गव्हर्नमेंटचे पण तुम्ही काही प्रोजेक्ट्सवर काम हो, करताय, तर साधारणपणे कशा टाईपचे ते प्रोजेक्ट्स आहेत, त्यांची काय नावं, म्हणजे कुठल्या गव्हर्नमेंटमध्ये म्हणलं तर आपण रस्त्याची कामं करतो, रोडवर्क, अच्छा. नंतर गटर, पेविंग ब्लॉक्स, नंतर तुमचे सभामंडप म्हणजे थोडक्यात इमारती बांधणे, शाळेची कामं, शाळेची मेंटेनन्स. मग आता रोडवर्क्स म्हणलं तर WBM रोड्स जे थोडक्यात असतात, नंतर डांबरीकरण, नंतर तुमचे RCC कन्सिल्ड गटार कंड्युट्स, नंतर तुमचे शाळेचे म्हणजे मॉडर्न स्कूल्स जे तुम्हाला पूर्ण कन्स्ट्रक्ट करायला लागतात. नंतर शाळेचे मेंटेनन्स म्हणजे शाळेची जी अंगणवाडी, जे जिल्हा परिषदच्या शाळा असतात 1 ते 7 वर्गाच्या, त्यांचे मेंटेनन्स, त्यांचे डागडुजीकरण, नंतर बाकी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त येतात. ओके. आता या पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तो असा आहे की समजा सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक तरुण इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे सांगलीचा सर्वांगीण विकास आपल्याला जर येणाऱ्या 10-15 वर्षात करायचा असेल, पुण्या मुंबईसारखं पुढे घेऊन जायचं असेल, तर कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, तर आपण सांगलीला पण पुढे नेऊ शकू असं तुम्हाला वाटतं? सर आपल्या इथं पहिल्यांदा सर पाण्याची अवेलेबिलिटी करून घ्यायला लागेल. हो. आणि 2 नंबर म्हणला तर रुरल एरिया हा जो Tier 2, Tier 1 सिटी आहेत त्यांना इंटरकनेक्ट करून घेतला पाहिजे. त्यासाठी पॉसिबल बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आपण तिथे प्रोव्हाइड करून दिलं पाहिजे. ओके. मग ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांना लागू होतं. हम्म, जे हम्म. तुम्ही IT इंडस्ट्री म्हटला किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणला, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री म्हणला, यांना सगळ्यांना जोडणारा एकच वन अँड ओनली ब्रिज आहे, तो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर. Infrastructure. होता होईल पॉसिबल तेवढं बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करता येईल, ते आयदर आमच्या थ्रू किंवा आयदर दुसऱ्या जे मोठे प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये त्यांच्या थ्रू केलं तरी काय अडचण नाही. अगदी बरोबर. पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि पाणी या 2 जर प्रश्नांवर काम करायचं असेल, तर शासनाने काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं मग? शासनानं म्हणलं आता शासन तसं बघायला गेलं तर तुम्ही नद्या जोड प्रकल्प आहे, नंतर कॅनल आहेत, कॅनल लाईनिंग करून वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पोहोचवतात. आणि शासन जरी केला तरी शासनापेक्षा सर आपले एक जास्त हे आहे की आपण वैयक्तिक किती पाणी सेव्ह करू शकतो. बरोबर. मी ह्या मताचा आहे की सर एन्व्हायरमेंटला जेवढं होतं होईल तेवढं आपल्याकडून हातभार लागला पाहिजे. पहिल्या आपल्यापासून सुरुवात करू, मग आपण देशाकडे जाऊया. बरोबर. हाही एक मुद्दा त्यातला फार महत्वाचा आहे, की सुरुवात आपल्यापासून. आपल्यापासून केली पाहिजे. बरं. आणि दुसरं आतापर्यंत काम करताना असा कुठला प्रोजेक्ट आहे का, की ज्याच्यावर काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? तसं म्हणलं सर आता एक कंजेस्टेड ठिकाणी प्रोजेक्ट आपण चालू केला आहे. खूप कंजेस्टेड जागा आहे सर. नाही म्हणलं तरी फक्त 10 फूट रोड आहे आणि तिन्ही बाजूनी बिल्डिंग सराउंडेड आहे. आणि तिथं काम करताना म्हणजे सर लिटरली आपल्याला आत मुरूम फिलिंग म्हणा, सॉइल फिलिंग म्हणा, ते करता आलं नाही. एक्स्केव्हेशनसाठी आपण जेव्हा स्टार्ट केलं, शेजारची बिल्डिंग सर कोसळली, त्यांचा एक भिंत कोसळली. त्यात थोडं डॅमेज झालं, आर्थिक नुकसान झालं दोन्ही पार्टींचं, म्हणजे दोन्ही ओनरचं. ते तिथं मला खूप त्रास झाला सर. स्ट्रगल म्हणजे मी तिथं भयानक स्ट्रगल केला. ती बिल्डिंग माझी वरच चालली नाही. मला तिथून बाहेर पडायला कमीत कमी 2 महिने त्या फक्त फुटिंग, सॉइल, फाउंडेशन ह्या 3च गोष्टीत गेलं. तिथून मी हे केलं. नंतर अजून एक सेम प्रोजेक्ट त्यांच्या शेजारी मला मिळाला योगायोगानं. तिथंही सेम कंडिशन, शेजारची भिंत, पावसाळ्यात चालू होतं काम, लास्ट पावसाळ्यात ते कोसळलं आणि माझ्या इथं कोणाला अपघात झाला नाही, पण आर्थिक नुकसान झालं. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील म्हटलं तर बघा सर, सगळ्यात पहिल्यांदा स्टील त्याची म्हणजे प्रोडक्ट क्वालिटी, की बाबा हा काय स्पेसिफिक ग्रेड्स जे IS कोड प्रमाणे तुम्हाला आपल्याला देतात ते. आणि नंतर म्हटलं तर बाकी काय जे टेक्निकल पॉईंट आहेत लागतात आमच्या इंजिनिअरिंग दृष्टीच्या हिशोबाने, ते हे जास्त महत्वाचं. ओके. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का? Yes, किंवा yes, कसा आहे yes, तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? प्रोडक्ट म्हणलं तर सर मी माझी एक रिसेंट बिल्डिंग चालू आहे प्रकाशकुंज म्हणून, तिथं मी आयकॉन स्टील वापरतो आणि रिझल्ट चांगले आहेत. आणि 2-3 ठिकाणी जे तुम्ही म्हणता ते सरकारी काम, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सला सुद्धा आपण आयकॉन स्टील 2 ठिकाणी यूज केलेला आहे. मला रिझल्ट चांगले आहेत. ॲज अ सर्व्हिस म्हणून बेस्ट आहेत, ॲज अ प्रोडक्ट म्हणून सुद्धा पण चांगलं. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर, फ्रेशर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी? एक्सपिरियन्स घ्या. होतं जास्तीत जास्त जेवढा होईल तेवढा एक्सपिरियन्स घ्या. क्वालिटी ठिकाणी घ्या, क्वालिटी काम करा. पैशाच्या मागे पळू नका. आज आहे उद्या. वा, क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर ओंकार कुलकर्णी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की पैशाचा मागे धावू नका,
पैसे तर तुमच्या बरोबर येतील, पण त्यासाठी तुमच्याकडे नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. नॉलेज असणाऱ्या माणसाकडे पैसे असतील, पैसे असलेल्या प्रत्येक माणसाकडे नॉलेज असेलच असं नाही. त्यामुळे तुम्ही नॉलेज घेणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.